स्वागतम स्वागतम सुस्वागतम. शूरता ही रक्तात नसते, ती मनगटात असते आणि मनगटात ताकद असते ती संस्कारांची. सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या या प्रेरणादायी सोहळ्यात, जिथे मनगटाच्या बळाला विचाराची धार मिळते आणि अनुभवाला दिशा. नमस्कार, मी आहे श्रुती अजय टेंभुरकर आणि मी आहे श्रावणी सहस्रबुद्धे. आज आम्ही तुमच्या समोर एक असामान्य आणि प्रेरणादायी मंच घेऊन आलो आहोत, जिथे कुस्तींची गाथा, माहिती अधिकारांचा आवाज आणि सायबर जागृतीचा दिवा एकत्र प्रज्वलित होतो. स्वागत हे फक्त शब्द नसतो, तो भावना असतो. पाहुण्यांच्या चरणस्पर्शाने हे आपलं व्यासपीठ पावन झालं आहे. आपल्या आजच्या या खास कार्यक्रमाला साक्षीदार असलेले मान्यवर अतिथी यांचं आपल्याला मनापासून स्वागत. शक्ती, भक्ती आणि युक्तीचे प्रतीक आपल्या बजरंगबलीचे पूजन करून आपण या कार्यक्रमाची शुभ सुरुवात करणार आहोत. मी अतिथींना विनंती करते की त्यांनी बजरंगबलीच्या मूर्तीस पुष्प अर्पण करावे. आपल्या परंपरेप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात येईल. माननीय लक्ष्मण वैद्य साहेब, कार्यकारी अधिकारी, समित्र महिला नागरी सरकारी बँक, जे आर्थिक सक्षमीकरणचा आधारस्तंभ आहेत, यांचे स्वागत करण्यासाठी मी संतोष पात्रीकर काकांना आमंत्रित करते. संजयजी फाले काका, व्यवस्थापक, यांचे स्वागत करण्यासाठी मी पिंपळ शिंदे काकांना आमंत्रित करते. श्रीकांत चिंतावर काका, उपविभागीय अधिकारी, यांचे स्वागत करण्यासाठी मी फैजान शेखला आमंत्रित करते. धोते काका यांचे स्वागत करण्यासाठी मी मंगेश काकाला आमंत्रित करते. पुढील कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी काकांना आमंत्रित करते. श्री जगद्गुरू व्यायामशाळा चंद्रपूर अंतर्गत जुलिया स्कूल कुस्ती केंद्रामध्ये उपस्थित श्री लक्ष्मणजी वैद्य साहेब, सन्मित्र महिला नागरी सहकारी बँकेचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि त्याच बँकेचे व्यवस्थापक श्री संजयजी फाले सर, आमचे गुरुवर्य, आधारस्तंभ आणि या शाळेचे सर्व धोटे पाटील आणि चिंतावर सर, यांचं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि इथं आल्याबद्दल, कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही 2 महिन्याचा निःशुल्क उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण कॅम्प घेतो सर. आणि या कॅम्पमध्ये दर रविवारी एक कार्यक्रम घेतो का ज्या कार्यक्रमामधून मुलांना काहीतरी बोध भेटला पाहिजे, तिथून काहीतरी मुलं शिकले पाहिजे. बाकीचं म्हणजे कुस्तीच्या व्यतिरिक्त जगात का चालू आहे या सर्व गोष्टीचं ज्ञान मिळालं पाहिजे. याच्यासाठी आम्ही नवनवीन एक प्रमुख पाहुणे बोलावतो आणि त्यांचं मार्गदर्शन इथं करून घेतो. आज तुम्ही पाहुणे लावले म्हणून खूप खूप तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही आम्ही हा कॅम्प आयोजित केला आणि या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की या कॅम्पमध्ये कोणत्याच मुलाकडून एकही रुपया आम्ही घेत नाही आणि कोणत्या पॅरेंट्सकडून म्हणजे असं काही आहे नाही का बा तुम्ही हे द्या ते द्या, असं काही नाही आहे. तरी असे बाळूभाऊचे जे मित्र आहे किंवा त्यांचे जे
जुळलेले त्यांच्याशी आहे, हे सर्व लोक त्यांच्या सहकार्यातून, आमचे एक मोरे साहेब आहे त्यांच्या मदतीने वगैरे असं आम्ही 2 महिने कॅम्प सुरळीत चालते. मुलांना दर रविवारी अंडे देतो, मंगळवारी केळी देतो, गुरुवारी दूध देतो आणि चांगला व्यवस्थित कॅम्प चालते. दर रविवारी असा कार्यक्रम पण होतो कोणता नाही कोणता. तर आज तुम्ही लाभले आणि तुमचं मार्गदर्शन होणार आहे आणि मुलं काहीतरी तिथून शिकणार आहे याची ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक मी इथं संपवतो. ओके, बंद. आता क्षण आहे ज्या शब्दांची वाट आपण आतुरतेने पाहतो, ते म्हणजे मार्गदर्शनाचा. ज्या माणसांनी अनुभवाच्या कड्या चाखल्या आहेत आणि ज्ञानाच्या दिव्याने अंधारात प्रकाश पेरला आहे, त्या प्रज्ञावंत विचारवंताचे आम्ही आभार मानत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मौल्यवान विचारांनी या सभेला समृद्ध करावं. माननीय लक्ष्मण वैद्य साहेब, कार्यकारी अधिकारी, समित्र, महिला नागरी सरकारी बँक यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आदरणीय मनुष्य, जगद्गुरू व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी जे या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय चिंतासाहेब, बोधे साहेब, माझे मित्र आणि सरकारी कार्यसाहेब, बाळूभाऊ, विशेष करून एक साधस बुद्धिमत्ता आणि अतिशय शांत स्वभावाचं कर्तृत्व म्हणजे बाळूभाऊ. तुम्हाला जर प्रेरणा घ्यायची त्या गोष्टी बाळूभाऊ बघा. इथल्या सगळ्या कार्यक्रमामध्ये टेबलवर नाही बघतो, हे आदर्श आहे. आपण उडान भरायची आकाशामध्ये, परंतु आपले पाय जमिनीकडे असायला पाहिजे. त्याचं मूर्तिमंत उदाहरण बाळूभाऊ, त्याग, समर्पण किती कळतं आहे त्यांना. तुमच्याबद्दल विचार करा. मी बाळूभाऊंना बऱ्याच वर्षापासून मित्रांनो विचार, जेव्हा मी मे बी कदाचित 17-18 वर्षाचा असेल तेव्हापासून मी जगद्गुरू व्यायामशाळेमध्ये जात होतो. नियमित व्यायाम करणे, बाळूभाऊसारख्या व्यक्तीकडे बघणे आणि प्रेरणा घेणे मला खूप छान वाटत आहे. तुम्ही छोटी छोटी मुलं ज्या वयामध्ये या ठिकाणी एकत्र जमून राहिलेले आहे त्या सगळ्या गोष्टी करत आहात. नक्कीच बाळूभाऊच्या मार्गदर्शनाखाली तुमचा विकास 100% आहे, मला याची खात्री आहे. हे जे तुमचा निस्वार्थ काम, मला हे बघा, ईश्वराने आता मला थोडं बहुत आर्थिक सक्षम केलेलं आहे, तर मला पण या ठिकाणी तुमच्यामध्ये काहीतरी कॉन्ट्रिब्युशन करायची इच्छा होत आहे. मी बाळूभाऊला विनंती करतो, माझ्याकडनं 10,000 रुपयाचं त्यांनी स्वीकारावं, जेणेकरून ते काही सामान लागतील ते त्यांनी त्या ठिकाणी घ्यावं. बाळूभाऊला ते लवकरच. फालेसरांना देखील मी बऱ्याच वर्षापासून 2006 पासून माझ्या बँकेत ते जमलेले होते. ते पण व्यायामप्रेमी आहेत. त्यांनी व्यायामामध्ये बरेच मेहनत घेतलेली आणि सुदृढ शरीरयष्टी त्यांनी राखलेली आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की केवळ आपण पैसा घेऊनच प्रत्येक गोष्ट आणू शकत नाही जवळ, तर काही काही गोष्टी आपल्याला मनातून देखील करायच्या असतात. नियमितता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बाबांनी सगळ्यांना सांगितलं नियमितता फार असणं गरजेचं आहे. पाऊस असो, पाणी असो, ऊन असो, काही असो, तुम्हाला या ठिकाणी नियमित यायचं आहे. आणि या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला तुमचे आईवडील फार महत्त्वाची गोष्ट. आईवडिलांनी विशेष लक्ष दिलं पाहिजे त्या ठिकाणी. मी तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी आईवडिलाला समजतो की मुलगा जर चांगला झाला तर जबाबदार आईवडील, आणि मुलगा जर बिघडला तर जबाबदार आईवडील. त्याच्यामुळे आईवडिलांनी त्यांच्या आहाराकडे, त्यांच्या अभ्यासाकडे, त्यांच्या खेळण्याकडे, महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे मित्र कोण आहेत, ते मोबाईलवर किती वेळ घालवतात, कोणाशी बोलतात, कोणाकडे त्याचं विशेष लक्ष ठेवलं पाहिजे. केवळ सायंकाळी 7 नंतर TV सिरियलमध्ये तुम्ही जर लक्ष दिलं तर मुलगा मग तुमच्या हाताच्या बाहेर येतो. त्यामुळे मुलांकडे लक्ष दिलंच पाहिजे. सर म्हणाले की बाबा हे निःशुल्क शिक्षण शिबिर या ठिकाणी उन्हाळ्यावर संजू सर मला नेहमी सांगतात, त्यांचा विशेष लक्ष सकाळी 6 वाजता ते आपल्या मुलाला या ठिकाणी आणून सांगतात. मला सांगत असतात ते जयची प्रगतीबद्दल सांगत असतात. जनरली आता कुठं ते पुण्याला वगैरे जाऊन आले तुम्ही लोक, खूप कौतुकात गोष्ट आहे ही गोष्ट. मला खूप छान वाटलं हे सगळं ऐकून. मी कुस्ती तर खेळलो आहे, पण मी जिममध्ये रेग्युलर राहायचो आणि आमच्या जगद्गुरूच्या आखाड्यामध्ये लाल माती होती त्या ठिकाणी टाकं असायचं त्या ठिकाणी. तिथं मी खूप जणांना कुस्ती खेळताना बघितलं आहे. खूप जणांचे नाव बोर्डवर बघितलेलं आहे.
मलाही पण वाटत होतं की एक दिवस बोर्डवर माझं नाव यावं. तर जमलं नाही ती गोष्ट वेगळी, पण तुमचं नाव नक्की येईल त्या ठिकाणी. आपले जे भारताचे राष्ट्रपती होऊन गेले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं एक खूप छान वाक्य आहे, मुलांनो स्वप्न मोठे बघा. तुम्हाला स्वप्न कुठं बघायचं आहे? ऑलिम्पिक खेळायचं बघायचं आणि त्याच्या मागे लागायचं. मोठे स्वप्न बघणं गरजेचं आहे. ज्यांना मोठं व्हायचं असेल त्यांनी स्वप्न नेहमी मोठे बघायचे, छोटे स्वप्न नाही बघायचे. मोठे स्वप्न बघा, तेव्हा कुठं आपण त्याला अचीव करू शकतो. आणि शिस्त आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुंनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याप्रमाणे आपण त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला पाहिजे. गुरु आपल्याला एक सांगत आहे, आपण YouTubeमध्ये जाऊन काहीतरी वेगळं सर्च करतो आहे आणि दोघांचा मिक्स करतो आहे आणि करत काहीच नाही आपण. त्याच्यामुळे जो आपले गुरु जे आपल्याला सांगतात त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायचा आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आपली प्रगती कंटिन्यू चालू ठेवायची. स्वच्छता, आहार, नीटनेटकेपणा ह्या गोष्टी याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहे. स्वच्छता असणं गरजेचंच आहे. इथून गेलं म्हणजे व्यवस्थितपणे आंघोळ करणे, आपलं जे काही आपलं धार्मिक असेल देवाजवळ तिथं उभं राहणे, प्रार्थना म्हणणे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यानंतर योगासन करणे, ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं, माझा जो सन्मान केला त्याकरता मी आयोगाचे खूप मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मला वारंवार या ठिकाणी तुम्ही संधी द्या, मला यायला आवडेल अतिशय. मी भाऊ या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करतो. मी माझे 2 शब्द संबोधित पालक काका यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. जगद्गुरू व्यायामशाळा व जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जो उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण वर्ग शिबिराचे जे आयोजन केलेलं आहे व त्याचे जे मार्गदर्शक आहे बाळू पाटकर सर यांचं खूप मनापासून आभार मानतो की त्यांनी हा एवढा मोठा छान उपक्रम सुरू केलेला आहे व तो मागील मला वाटतं 10-15 वर्षापासून निरंतर चालू आहे. तर मी या सर्व नवीन कुस्तीगिरांना शुभेच्छा देतो आणि असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहो एवढ्या बोलतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद काका. कार्यक्रमाचा समारोप करताना आम्ही जुबली हायस्कूल कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने आभार मानते. ज्यांनी वेळ दिला, विचार दिला आणि प्रेरणा दिली त्या सर्व मान्यवरांचे, आयोजकांचे आणि आपल्या सर्व उपस्थितांचे मनापासून आभार. तर अशा प्रेरणादायी वाटचालीसाठी आपण भेटूच. आज या पवित्र व्यासपीठावरून आम्ही घेतो निरोप. जय बजरंगबली. जय हिंद. धन्यवाद.